अभी मैं छुप रहा हूँ सर, उल्ला कर रहा हूँ, मुंह धो रहा हूँ। हो गए अरे त्याच्या मिसेसच्या समोर तो मारतोय, त्याच्यावर 307 कलम करून टाका. म्हणजे कचरा टाकू नये, थुंकू नये असं म्हणणं गुन्हा आहे का? हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये तुम्ही पाहिलं की एक इसम एका वयोवृद्धाला बेदम मारहाण करतोय. आजूबाजूचे लोक त्याला अडवण्याचा प्रयत्न करतायत, तरीही या इसमानं त्यांना जुमानलं नाही. तो वृद्धाला मारतच राहिला. वृद्धाला केली जाणारी अमानुष मारहाण आणि त्याविरोधात संताप व्यक्त होऊ लागलाय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही घटना नेमकी कुठे घडली आणि त्याचे नंतर काय पडसाद उमटले. तर हा सर्व धक्कादायक प्रकार घडलेला आहे तो ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलच्या परिसरात. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकणाऱ्या परप्रांतीय चालकाला एका वृद्धानं हटकलं आणि याच गोष्टीचा मनात राग ठेवून या परप्रांतीय चालकानं थेट वृद्धावर हात उचलला. मात्र हा चालक त्या वृद्धाला वारंवार मारतच राहिला. हा प्रकार पाहून आजूबाजूच्या लोकांनी चालकाला अडवण्याचा प्रयत्न देखील केला. ही घटना, हा जो व्हिडिओ आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचला. त्यानंतर त्यांनी थेट या परप्रांतीय चालकावर हत्येचा प्रयत्न करणे म्हणजेच 307चा गुन्हा दाखल करा असे आदेशच थेट पोलिसांना दिलेले आहे. हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या चालकाचा शोध घेऊन त्याचा योग्य तो समाचार देखील घेतलाय. या मारहाणीमध्ये वृद्ध गंभीर जखमी झाले असून त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आलेली आहे. पाहुयात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नेमके पोलिसांना काय आदेश दिले. त्याला फ्रॅक्चर केला, त्याच्यावर 307 कलम दाखल करून टाका इमिजिएट. म्हणजे परत कोणी, अरे त्याच्या मिसेसच्या समोर तो मारतोय आणि कचरा का टाकला म्हणून विचारलं म्हणून थुंकू नको. नाही त्याला बरोबर त्याच्यावर 307 कलम करून टाका. कारण कसं आहे, असं परत बघा, तो बिचारा, मी बघतोय त्याचा व्हिडिओ आणि त्याच्या मिसेसच्या समोर दोन्ही सिनियर सिटीजन आहेत. असं जर झालं तर काय कोणी म्हणजे कचरा टाकू नये, थुंकू नये असं म्हणणं गुन्हा आहे का? आणि त्याच्या हातात काहीतरी वरून काहीतरी घेत होता, याला दगड बिगड मारला असता तर तो मेला असता ना. तर ते अटेम्प्ट टू मर्डर करायला लावून टाका त्याच्यावर. तो बिचारा फ्रॅक्चर झालाय. तो फ्रॅक्चर झालाय ना आता. किरकोळ कारणावरून एका वृद्धाला अशा पद्धतीनं अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे. हा चालक हल्ला करताना जराही थांबला नाही. ठाण्यातील या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मयुरी चव्हाण, लोकमत.